आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला। उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यातून पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवलेला आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेने पुण्यातील 3 विधानसभा जागांवरही या मेळाव्याच्या माध्यमातून दावा ठोकलाय। बघूया सत्तेच्या सारीपाटावरचा काय चाललाय प्रयोग। श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं ओपन चॅलेंज देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं। ठाकरेंचे चॅलेंज स्वीकारत भाजपा नेत्यांनी शड्डू ठोकलाय। हाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना डिवचलाय। असं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो, ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे एक फोटो आहे। एक तर तू राहशील किंवा मी राहीन, आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले। काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे। ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत। जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं। पण हे भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं। एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा हे सांगणारा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर तो माझा नेता माननीय उद्धव ठाकरे आहे। माझ्या नादाला लागू नका। विधानसभेची लढाई ही त्यापेक्षा तुंबळ होणार आहे। विधानसभेच्या लढाईमध्ये ही आरपारची लढाई होणार आहे। आणि जे आपण म्हणालात एक तर तू राहशील किंवा मी राहणार आपण, हे जरी खरं असलं तरी आपण राहण्यासाठी प्रत्येकाला छातीचा कोट करून यावेळेला लढावं लागेल। आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर यापेक्षा वाईट बोलू शकतो, परंतु आम्हाला राजकीय संस्कार आहेत। महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती परंपरा आहे। पण आज सगळं गुंडाळून उद्धव ठाकरे या ठिकाणी बोलताना दिसतात। योग्य वेळी त्यांच्या या सगळ्या गोष्टींना जशास तसं उत्तर सुद्धा देण्याचे तयार आहे। ज्या पुण्यातून अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे नेते म्हणत घणाघाती टीका केली होती, त्याच पुण्यातून उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्या टीकेची परतफेड केली। अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज असल्याचा पलटवार ठाकरेंनी केला। औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो, औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह, अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत। मला तेच म्हणायचं आहे की देवेंद्रजींना कुठे ढेकण म्हणतो, त्यांना आव्हान देत नाही। आपली तब्येत पाहून बोला, जरा आपली परिस्थिती बघून बोला ना जरा। उगाच कोणाला ढेकण म्हणायचं, कोणाला बेडूक म्हणायचं, कोणाला काय म्हणायचं। मला वाटतं थोडंसं संस्कृतीला धरून बोला। तुम्हाला लढायचं तर समोर मैदानामध्ये या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल विधानसभेमध्ये। आधी मुंबई, त्या पाठोपाठ पुण्यात मेळावा घेत उद्धव ठाकरेंनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली। पुणे शहरातील 3 विधानसभा मतदारसंघांवर ठाकरेंचा शिवसेना पक्ष आग्रही आहे। विशेष म्हणजे 2019 मध्ये युतीत शिवसेनेनं पुण्यातील एकही जागा लढवली नव्हती। जागा वाटपापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केल्यानं मवियाद वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहे। या जागांसाठी आग्रही आहेत ठाकरे। हडपसर,
महादेव बाबर, वसंत मोरे. कोथरूड चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज चव्हाण. वडगाव शेरी संजय भोसले, सतीश मुळीक. आमच्या काही जागा ज्या आहेत आता तरी किमान या वेळेला प्रेमापोटी जाऊ नयेत, त्या जागा आम्हाला आणि आम्हालाच मिळायला हव्यात. उदाहरणार्थ आम्हाला पुण्यातली हडपसरची जागा असेल, वडगाव शेरीची जागा असेल, कोथरूडची जागा असेल, या जागा आम्हाला मिळायला हव्यात. आम्ही त्या हक्काने आपल्याकडे विनंती करतोय. साधारणपणे तिन्ही पक्षांनी संकेत बाळगले पाहिजेत की महाविकास आघाडीत जागा वाटप झाल्यानंतरच आपापले उमेदवार जाहीर केले पाहिजे. त्यामुळे शक्यतो या मर्यादा सगळे पाळतील अशी आमची आशा आहे. पण आमच्या तिन्ही पक्षात चांगला ताळमेळ आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपच्या रूपानं आपलं टार्गेट फिक्स केलंय. मुंबई पाठोपाठ पुण्यात झालेल्या मेळाव्यातूनही त्यांनी मोदी, शाह आणि फडणवीसांवरच निशाणा साधलाय. त्यामुळे भाजपा विरुद्ध ठाकरे ही लढाई दिवसेंदिवस तीव्र होत जाणार हे निश्चित. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.